मुंबईच्या प्रभाग क्रमांक 67 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून देखील उमेदवार देण्यात आलाय, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून देखील उमेदवार देण्यात आलाय। नेमकं या दोघांपैकी माघार कोण घेणार अशा पद्धतीचा जो येतो आता प्रश्न उपस्थित झालेला आहे। आपल्यासोबत याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वॉर्ड क्रमांक 67 चे उमेदवार खुशाल धुरी सर आहेत। नेमकं काय प्रकरण आहे? तुम्ही पण फॉर्म भरलाय, त्यांनी पण फॉर्म भरलाय, एकंदरीत ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना ही युतीमध्ये लढते, मग असं एका वॉर्डामधून तुम्ही दोघं एक आमने सामने कसं लढणार? सर्वात पहिली गोष्ट तर माझी उमेदवारी ही स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी दिली होती। मी राजसाहेब ठाकरेंचा उमेदवार आहे। दुसरी गोष्ट, दोन्ही पक्षांकडून सहमती घेऊनच मला एबी फॉर्म देण्यात आला होता। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, कालही मी जे सांगितलं की जे बंडखोर उमेदवार होते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार नव्हते, त्यांना त्यांच्या पक्षाकडनं कोणताही एबी फॉर्म देण्यात आला नव्हता। म्हणजे त्यांना त्यांच्या पक्षाकडनं एबी फॉर्म देण्यातच आला नाहीये? नाही, म्हणजे ते आता तरी अपक्ष म्हणजे अर्ज होते आणि त्यापैकी एकाने मागेही घेतला। आता त्यांचा नुकताच माझ्याशी फोनवर संवाद झाला, त्यांनी सांगितलं की मी माझ्या पक्षाचा आदेश पाळलेला आहे, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे, आपण युतीमध्ये आहोत आणि आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहोत। म्हणजे तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो राज ठाकरेंनी स्वतः हातात दिला होता, एकंदरीत तुम्हाला तुमची उमेदवारी त्यांनीच घोषित केली होती? हो। आणि त्यात परंतु हा प्रकार का घडला? काहीतरी मिसकम्युनिकेशन झालंय मध्ये आणि बंडखोर जे होते त्यांचा काही गैरसमज असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्यांनी काही फॉर्म भरण्यामध्ये त्रुटी झाली असेल, त्या हिशोबाने ते आलं। पण आम्हाला जिथपर्यंत माहिती आहे की अधिकृत उमेदवार हा मीच होतो। म्हणजे दोन्ही युतीचे दोन्ही शिवसेना आणि मनसे, शिवसेना उभाटा व मनसेचे अधिकृत उमेदवार मीच आहे। म्हणजे अजूनही वेळ उरलेला आहे, यामध्ये काही चेंजेस होणार नाहीयेत याची आपल्याला म्हणजे संपूर्णतः खात्री आहे? 100% मला विश्वास आहे। ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकार घडला किंवा दोन्ही उमेदवार जेव्हा तुम्ही देखील फॉर्म भरला आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद जाधव यांनी जेव्हा फॉर्म भरला होता, म्हणजे ही संपूर्ण तक्रार तुम्ही शिवतीर्थावरती अमित ठाकरेंसोबत किंवा राज ठाकरेंना केली आहे का? हो, आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना या बाबतीत तक्रार दिली होती आणि त्यांनी त्यांचं योग्य ते कारवाई त्याच्यावर केली आहे दोन्ही पक्षांनी। पण एकंदरीत त्यावेळेस काय संवाद झालाय? असं मिसकम्युनिकेशन होणं शक्य नाहीये खरं पाहायला गेलं तर। आणि अजूनही म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला, त्यांच्याकडनं कुठेतरी सूत्रांकडून अशी माहिती मिळते की त्यांच्याकडे पक्षाचा फॉर्म होता? नाही, त्यांच्याकडे पक्षाचा फॉर्म नव्हता, हे रिटर्निंग ऑफिसरनेही मान्य केलेलं आहे। आणि ते काल जी प्रत प्रकाशित झाली अधिकृत उमेदवारांची, त्याच्यामध्ये ते एरर आलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे। आता भूमिका काय असेल एकंदरीत? त्यांच्याशी संवाद झाला ज्यांनी माघार घेतली? हो, झाला ना, मी म्हटलो ना आपल्याला की त्यांच्या समोरून फोन आला की आम्ही माघार घेतलेली। जे शरद जाधव ज्यांच्या नावापुढे हे आलं होतं शिवसेना युबीटी गटाचं नाव, त्यांनी माघार घेतलेली, त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला आहे। म्हणजे आता ही पूर्णतः युतीमध्ये ही लढत होणार आहे आणि युतीचे तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे प्रभाग क्रमांक 67 चे उमेदवार तुम्ही असणार आहे आणि ज्यांनी माघार घेतली त्यांची पण साथ तुम्हाला आहे? असणार आहे नाही, मीच उमेदवार होतो आहे आणि राहणार आहे आणि विजयी उमेदवारी मीच होणार आहे। नक्कीच। आणि शिवसेनेची साथ मिळणार आहे का पण यावेळेस? आहे 100%। त्या दिवशी फॉर्म भरतानाही अनेक कार्यकर्ते आमच्याबरोबर शिवसेने उभाटा गटाचे होते आमच्याबरोबर आणि आजही आम्ही आमचे रोजचे कामं चालू आहेत, आम्ही सगळे एकत्र कामं करतो। काही लोक दुखावले होते पण त्यांचंही सांगपण करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत खुशाल धुरी होते। खरं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 67 मधून कुठेतरी म्हणजे अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराकडनं, असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं। त्यांना उमेदवारी अर्ज राज ठाकरेंनी दिला होता, पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते आहेत, युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी आता उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर कुठेतरी ठाकरे बंधूंची जी लढत होती म्हणजे ठाकरे बंधूंचेच उमेदवार आमने सामने, नेमकं काय घडणार असा प्रश्न उपस्थित झाला होता। तर आता स्वतः खुशाल धुरी यांनी आपल्याला सांगितलंय की ज्यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरला होता त्यांनी आता मागे घेतलेला आहे आणि ठाकरेंची शिवसेना देखील प्रभाग क्रमांक 67 मधून त्यांना जी आहे ती संपूर्णतः म्हणजे उभारी देणार आहे, त्यांच्या पाठीशी जी आहे ती मदत देणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत।